7-8 महिन्यापूर्वी असणाऱ्या ह्या सगळ्या वस्तू असताना या ठिकाणी पाहिल्या होत्या आणि मी त्याच वेळेस नंना असं म्हणालो होतो की याचं आपण प्रदर्शन केलं पाहिजे, लोकांसमोर आणलं पाहिजे. आणि एव्होल्युशन ज्याला आपण म्हणतो, हा शब्द जो आहे, या एव्होल्यूट कशा होत गेल्या, डेव्हलप कशा होत गेल्या, याचं तो व्हिज्युअल्स बघायला लागला तर शब्दापेक्षा व्हिज्युअल हे त्याला फार मोठ्या प्रमाणात तिथे असणारं शिकवतं. आणि त्याला मग असणारं ज्याला आपल्याला म्हणता येईल की इंटरेस्ट त्या सगळ्या गोष्टीमध्ये राहतो आणि इन्स्टिंक्ट ज्याला म्हणतो, तो इन्स्टंट ॲटिट्यूड जो आहे तो त्याच्या बदलाला सुरुवात होईल असं माझी तरी असणारी एक अपेक्षा या सगळ्या याच्यामध्ये. नंचा आणि मग डॉक्टर माधव यांचं असणारं, खरंच अकोलेकरांनी असणारं मी असं म्हणेन आभार मानले पाहिजे. हे शहर डेव्हलप होण्याच्या दृष्टिकोनातून फार कमी जणांचा इंटरेस्ट आहे हे मी जाहीरपणे आज असणारं सांगू शकतो. बऱ्याच गोष्टी असणाऱ्या इथल्या असणाऱ्या डेव्हलप होऊ शकतात, नाही असं नाही. आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात असणारं ड्राय झोन जरी असला तरी त्या ड्राय झोनमध्ये वेट झोनसुद्धा आणता येऊ शकतो अशी असणारी परिस्थिती आहे. आणि एका सेंटरने असणाऱ्या लोकांना ज्याला म्हणता येईल की विरंगुळासाठी किंवा असणारं आपली स्वतःची असणारी जिज्ञासा जी आहे ती पुन्हा शोधून घेण्यासाठी एक सेंटर मिळालं असं मी त्या ठिकाणी मानतोय. जगभर फिरत असल्यामुळे आणि फिरून घेतल्यामुळे बऱ्याच कमी शहरं आहेत की त्यांच्या मोदमधून नदी जाते अशी असणारी परिस्थिती आहे. अकोल्यातून असणारा मधोमध नदी जाते, परंतु दोन्ही बँक्सवरती ओपन स्पेस जरी असली तरी बसायला जागा नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून एक सेंटर झालं हे माझ्या दृष्टीने असणारं एक फार चांगलं मी त्या ठिकाणी मानतो. आणि सर्व माणसं अकोल्यातली त्याचा असणारा कौतुक करतील आणि त्याचा आस्वादही घेतील अशी अपेक्षा बाळगून नंद यांना असणारं त्यांच्या सगळ्या जिज्ञासाला पुन्हा साथ घालून अजून नवीन काही शोधता येत असेल तर त्यांनी शोधावं आणि ते डेव्हलप करावं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.